हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत 25 माणसांसाठी चणा कोबी। त्यासाठी असे छान कोबी घ्यायचे आहेत, हिरवेगार कोबीचे कंद बघून घ्यायचे आहेत। त्यानंतर 100 ग्रॅम हिरवी मिरची, त्यानंतर 3 लसणांच्या कांड्या आपण इथे सोलून घेतलेल्या आहेत। थोडासा कढीपत्ता घ्यायचा आहे, अर्धा किलो टोमॅटो घ्यायचे आहेत, ते छान बारीक चिरून घ्यायचे आहेत। लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर तिथे आपण एक मोठं पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये साधारण पाव किलो तेल टाकायचं आहे आपल्याला। तेलामध्ये आपण मिरचीची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती मिरचीची पेस्ट टाकायची आहे। त्यानंतर लसणाची पेस्ट टाकायची आहे। आपल्याला जर आवडत असेल तर आपण थोडंसं आलंसुद्धा किसून घालू शकतो। त्यात कढीपत्ता घातलेला आहे आणि छान हे आपल्याला तेलामध्ये मिश्रण फ्राय करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित फ्राय झाल्याने मिरच्यांचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 मूठ जिरे घालणार आहोत। तर हे सुद्धा आपल्याला अगदी व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे फ्राय होतं आहे। फ्रेंड्स, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे। तर इथे साधारण मी 2.5 किलोचा कोबी घेतलेला आहे, तो बारीक उभा चिरून घेतलेला आहे आणि अर्धा किलो टोमॅटो आपल्याला घ्यायचे, त्याच्यात घालायचे। तर त्याप्रमाणे चवीप्रमाणे आपण मीठ घातलेलं आहे, याच्यामध्ये 2 मूठ मीठ घातलेलं आहे। त्यानंतर हळद टाकलेली आहे 1.5 चमचा। आता हे छान आपण तेलामध्ये टोमॅटो थोडेसे शिजवून घ्यायचे आहेत। त्यानंतर हा जो बारीक चिरलेला कोबी आहे, उभा पातळ कोबी चिरून घेतलेला आहे, तो सर्व कोबी याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे मिक्स करायचं आहे। तर कोबी चिरायला घ्यायच्या आधी 1 तास मी डाळ घेतली होती चण्याची, अर्धा किलो चण्याची डाळ भिजत घातलेली आहे आणि अर्धा ते पाऊण तास ती भिजल्यानंतर आपल्याला थोडीशी गॅसवरती शिजवून घ्यायची आहे। ती अर्धी कच्ची अशी शिजवून घेतलेली आहे आणि झाकण ठेवलेलं आहे। त्यानंतर आपण त्यातलं पाणी काढून टाकणार आहोत आणि ती डाळ आपल्याला नंतर ह्याच्यामध्ये घालायची आहे। तर आधी आपण कोबी ठेवलेला आहे वाफायला, तर तुम्ही ते बघू शकता किती सुंदर कोबीला वाफ आलेली आहे। छान कोबी शिजल्यानंतर ही अर्धवट शिजलेली डाळ आपण ह्याच्यामध्ये मिक्स करायची आहे। अशा प्रकारे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर तयार आहे 25 माणसांसाठी चणा कोबीची भाजी। तर फ्रेंड्स, अशा नवीन नवीन छान छान रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन सगळ्या रेसिपी बघू शकता। त्याच्यामध्ये आपण आता घालणार आहोत कोथिंबीर आणि तयार आहे 25 माणसांसाठी सुंदर कोबीची भाजी।